हॅलो गाईज, नमस्कार. चटपटीत रेसिपीज आणि व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला आपण आज बनवायचं आहे पालकच्या पुऱ्या. तर चला पटापट सबस्क्राईब करा, कारण मी आज पुऱ्या एकदम मस्तपैकी आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे आणि तुम्हालासुद्धा फार आवडतील, खूप छान लागतात. तर बनवून बघा. मैदा न घालता आपण गव्हाच्या पिठाच्या बनवणार आहोत. तर हे बघा, इथं मी पालक स्वच्छ धुवून चिरून पाण्यामध्ये उकळून 2 मिनटं पाण्यामध्ये उकळून घेतलेला आहे. आणि बघा ते मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक आणि हे जे मिरच्या आहेत त्या मिरच्या ह्या तिखट मिरच्या नाही, त्यामुळे मी त्या सगळ्या मिरच्या टाकणार आहे. आणि थोडीशी पालकला टेस्ट पण आली पाहिजे, मिरचीमुळे येईल टेस्ट, म्हणून मी थोड्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला तुमच्या टेस्टनुसार मिरच्या घ्या. आणि त्याच्यामध्ये मी हे बघा आलं आणि मिरची घालून हे बारीक करून आता घेतलेलं आहे. आणि पाटीमध्ये मिक्सरने ओतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2.5 वाट्या गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ, हिंग, मीठ त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी हळद टाकलेली आहे. त्याच्यानंतर थोडंसं जिरं टाकलेलं आहे. आणि हा जो ओवा आहे तो थोडासा चोळून हातावरती तर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. बाकी आपल्याला काही टाकायचं नाही. ज्याला आवडेल त्याने लसूण वगैरे जरी टाकलं तरीसुद्धा चालते. मला काही लसूण त्याच्यामध्ये आवडत नाही, म्हणून मी टाकलेलं नाही. आणि थोडंसं तेल घालायचं आहे मळायच्या आधी. आणि हे बघा चांगलं असं मळवून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही, कारण आपली जी पेस्ट होती ती पातळच होती. त्याच्यामुळे पाणी याच्यामध्ये घालायचं नाही. तेवढ्यात बसेल तेवढ्यातच मळायचं. लागलं तर किंचित थोडंसं. आणि हे बघा असं मस्तपैकी मळून घ्यायचं आहे. असं चिकनाट असं म्हणतो ना, पेड्यासारखं असं दिसलं पाहिजे ते चिकनिक, असं मळून घ्यायचं. इथं बघा मी शेंगदाण्याची चटणी करणार आहे. तर शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये जिरे, लाल तिखट, लसूण, मीठ घालून ते बारीक करून घेतलेलं आहे. आणि बघा इथं मी कढईमध्ये ऑलरेडी मी तेल तापत ठेवलेलं होतं. याच्यामध्ये तेल तापल्या इकडे चटणी करून घेतली, लगेच इकडं पुरी लाटून घेतली. आणि बघा हे माझ्या याच्यामध्ये ते सोडलेली आहे. मी काय खूप जास्त असं मोठी कढई वगैरे ठेवत नाही. मी तेवढीच छोटीशी कढई ठेवते त्याच्यामध्ये, कारण काय थोडं जरी तेल ओतलं तर त्यामध्ये व्यवस्थित पुरी तळून होते. आणि बघा इथं मस्तपैकी चटमटमीत पुरी फुगून तयार झालेली आहे. बघताच तोंडाला पाणी सुटायला लागले, पण मला नवऱ्याचा डबा भरायचा आहे. त्याच्यामध्ये बघा सगळ्या मी पुऱ्या अशा तळून घेतलेल्या आहेत. तोपर्यंत नवरोबाने आमची खायला सुरुवात केलेली आहे. आणि बघा इथं आमचं पिल्लूसुद्धा खायला लागलेलं आहे पुरी. आणि म्हणते हसूस करते, म्हणते मम्मा तिखट झाली. तर म्हटलं बाबा आता बाबाच्या डब्याला द्यायची आहे, तर आता तू आता पुरी खा आणि पाणी पी. तर बघा इथं मी डब्यात भरलेला आहे पुरी. मी मोडाची सुकी भाजी केलेली आहे. इथं चटणी शेंगदाण्याची आणि गाजर सॅलड म्हणून दिलेली आहे. आणि बघा मस्तपैकी असा डबा आपला रेडी तयार झालेला आहे. आणि बघा मी डबा इथं भरून पॅक वगैरे करत आहे. आणि आता मिस्टरांच्या ऑफिसला जायची वेळ झाली. तर तुम्हाला कसं वाटलं रेसिपी नक्की सबस्क्राईब करा, आवडली तर लाईक करा.